बोले येशू मसीह की आवाज येत नाही का? खुश आहेत का? मग दाखवायला पाहिजे. हालेलुया. हो, चेहरा जो आहे ना तो आरसा आहे. बोला काय आहे? मजार ना आरसा. काही ना आरसा. कशा काय बरं? आपण खुश आहे का काय यावर काय? बोला चेहरावर काय यावर? एखादा आपण आपल्या जीवनमध्ये जर खुशी वाटणी लगे आपल्या चेहऱ्यावर दसायचं आहे. हालेलुया. आणि एखाद जर आपला पटतात ना होई किंवा एखाद्या म्हणा जमतात ना होई तो जर तोंडी पुढे गेला की आपला तोंड वाकडा होईल आहे. हालेलुया. ताबी आपला चेहऱ्यावर दकाय. हालेलुया. त्यामुळे मजार ना आरसा जो आहे ना तो चेहरा आहे. आपण खुश आहेत ना तर आपला चेहरा बांधता की न समजे जाय. हालेलुया. आपण दुःखी आहेत ना तर आपला चेहरा बांधत की न समजे जाय की आपण दुःखी आहेत. किंवा एखादा दुःखी आहे चेहरा बांधता की न काय जाय. एका खुश आहे तर चेहरा बांधता की न समजे जाय. हालेलुया. येणे करता आपण खुश आहे त्याचा दाखवायला पाहिजे. हालेलुया. तर देवना वचन बांग जाऊ आपण आज ना वचन काढू. चला एक वचन काढूया. स्तोत्र संहिता 23 आणि वचन 8. स्तोत्र संहिता 23 ना 34. स्तोत्र संहिता पुस्तक काढून 34 अध्याय आणि वचन 8. त्याला तरी तो वाचा. परमेश्वर किती चांगला आहे ध्यान देणं आहे का? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. स्तोत्र करता ते असं आहे की परमेश्वर कितला चांगला आहे त्यानं अनुभवली दखा. हालेलुया. जी गोष्ट दखाय ना त्यानं अनुभवली. हालेलुया. समजिलं नाही का? हवा दखाय का? फक्त आपण अनुभवली जे. हालेलुया. म्हणजे हवा सय. हालेलुया. पण हवा दखाय का आपला डोळ्याला? फक्त आपण अनुभवली जे की हवा आहे. हालेलुया. देव दखाय का आपला? कोणला दखा नाही आजपर्यंत. जीवता देव कोणला दखा नाही. फक्त आपण अनुभव लिहिलं की तो सही. हालेलुया. हवा जशी सही ना हवा जर बंद व्हायचे तर समजा आपण जेवण करजे काय करजे बिगर खावाना आपण कितला रोज पर्यंत जिवंत राहू शकते बिगर खावाना. 1-2 रोज तर जगवा का ना तशा जर हवा जर बंद व्हायचे तर आपण कितला रोज जगवा? 1 तास, अर्धा तास, 1 मिनिट सुद्धा. म्हणजे जी गोष्ट दख आहे ना तर ती ना आपला जीवन कितला महत्व आहे. हालेलुया. तशा देव बी दख आहे ना तरी बी त्यांना आपला जीवन कितला महत्व आहे. हालेलुया. त्याने करता हवा जरी बंद व्हायला ना तसे आपण 1 मिनिट बी जगू ना शकते. हवा भले दख आहे ना पण ते ना आपला जीवन खूप मोठा काम आहे. खूप मोठी गरज आहे आपली ती. हालेलुया. तशा देव बी दख आहे ना हवा भले दख आहे ना तरी बी मला ती जिवंत राखाय. हालेलुया. तशा देव बी भले दख आहे ना तरी बी तो मला जिवंत राखाय आजपर्यंत. हालेलुया. याने करता जी गोष्ट दख आहे ना त्या गोष्टी खूप महत्वाने आहेत. पवित्र आत्मा ना दख आहे तरी बी तो पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे. कारण की जो पवित्र आत्मा येणे तो आपला सत्यवंत झाला आहे. हालेलुया. याने करता देव नावाने असं आहे की रहितवाजी स्तोत्र संहिता 34:8. परमेश्वर किती चांगला आहे. परमेश्वर कितला चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्यानं अनुभवली दखा. हालेलुया. देव पण फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे चांगला. हालेलुया. जग मग तू जितल्या बी वस्तू दखत ना तेच ना 2 गोष्टी राहत. रुपयाला बी दोन बाजू राहत. एक शापा आणि एक आणि बोला एक शापा आणि एक जग मग जितल्या बी आहेत ना तेच ना 2 बाजू आहेत. एक शापा आणि एक काटा आहे. हालेलुया. आता पोरला देखील कोणला देखील ती काय सांगत मन पोरला दख्या करत मन पोरला आहे ना मी जावा घर आरामशीर मस्त वाडा तुडा बिडा खावा ना अजून लिहिवा करणार आहे. हालेलुया. देव ना वचन काय चालू आहे का अगोदर पोरे हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की वाचली तो वचन 34:8. परमेश्वर किती चांगला आहे. परमेश्वर कितला चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्यानं अनुभवली दखा. हालेलुया. जग आहे ना प्रत्येक जितल्या बी गोष्टी आहेत जितल्या बी वस्तू आहेत तेच ना 2 बाजू आहेत. हालेलुया. नाना जोर आहे ना ज्याला आपण पैसा सांगा त्याला एक बांग शाकर आणि एक बांग काटार आहे. हालेलुया. त्याने बी 2 बाजू आहेत. तसे आहे ना परमेश्वरनी एकच बाजू आहे तो चांगला आहे. पहिलं बी चांगला जात आला आज बी चांगला जाईल आणि सकाळ बी तो चांगलाच राहणार आहे. हालेलुया. त्याने फक्त एकच बाजू आहे त्याला फक्त चांगलाच करता येईल. हालेलुया. पाऊस चांगला आहे का वाईट आहे? पाणी तिराणी पहिले येतो तो पाणी कसे आहे आणि आता उन्हामुळे
कापणी टाइम लावून आता तो म्हणजे तोच पाणी आहे, पाणी मग काहीच बदल नाही, फक्त तो पिराने पहिला जरून आला तर तो चांगला आहे आणि कापणी टाइमला जरून आला तो कशी आहे. हा पाणी तर एकच आहे, पण ते ना बी दोन बाजू आहे. तो चांगला बी आहे टाइमवर पडणार आणि वाईट बी आहे जो कापणी टाइमला पडणार. आलेले पाणीला सुद्धा दोन बाजू आहे, तो एक तर चांगला बी आहे आणि एक तर वाईट बी आहे. आलेले समजेल नाही का तुम्हाला. आता मला सांगा विष 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 माहिती आहे ना, विष चांगली आहे का वाईट आहे बोला ना. कशी आहे, वाईट आहे ना. विष वाईट आहे, पण तुम्हाला माहिती आहे जो साप चावाय ना तो साप उताराने करत, तो जर उताराने करत कोणता इंजेक्शन लावत डॉक्टर माहिती आहे का. तो जो इंजेक्शन बनेल आहे ना तो विष ना द्वारेच बनायला आहे. आलेल्या ते सांगत की विषच विषला माराय. आलेल्या एकाच माणूसला साप चायले ना तो विष उताराने करतो, तो सापना जहर उताराने करत ना सापना विषमय बनाडेल जो अँटीव्हायरस राही ना त्याला काय तर नाव आहे, तो जो तो ते ना इंजेक्शन जो त्याला मारत ना तो विषच विषला संपाळे आणि तो जहर जो आहे तो माणूस चढे ना. आलेल्या म्हणजे विष चांगला बी राही ना विष वाईट बी आहे. आलेल्या विष जो माणूस काय ना तो मरे काय कराय आणि पण उंदर मारण राही तो चांगला आहे. तो कशी आहे आपू उपयोग में लीजिए का ना. ते ना बी दोन बाजू विष एक तर वाईट बी आहे, पण एखाद्याला जर सर्प चायलो एखाद्याला जर काहीतरी इजावती होई तर ते ना जोर विष आहे ते ना इंजेक्शन बनाडी ना ते डॉक्टर लोक टोचत आणि तो विष उतराय म्हणजे माणूसला तो मारो बी शेत आणि तारो बी शेत. आलेल्या विष ना बी दोन बाजू. आलेल्या खत माहिती आहे खत खत कशाला लावजे आपू पीकला कशाला लावजे आणि तो पीक वाढाड आहे काय करायचं खत ना काम आहे पीकला अरे बोला ना वाढाडा पण जास्ती जर लावाय घ्या ना पाणी घ्या तर बरं आहे का ना. तसे आज आहे एक तर तो चांगला बी करू शकत एक तर तो मारू बी. दोन बाजू आहेत खतने आम्ही. आलेले खत जर आहे ना तो पीकला घ्या तर खतला वाढाड आहे पीकला वाढाड आहे. आलेले खत जर पीकला घ्या तर काय वाढाड आहे पीक बोला ना काय वाढाड आहे आणि जर पोट मध्ये घ्या तर काय वाढाड आहे पोट काय वाढाड आहे. पहिलं माणसांना पोटच नाही हरवला. आलेले कारण ते खत ना खावं लागलं. शेतकरीने करताय ना खत चांगली गोष्ट आहे कारण तो लवकर पिकला वाढाड आहे पिकला जास्ती माल निघाला पाहिजे जास्ती गहू बाजरी पिकायला पाहिजे जास्ती फळावण लागायला पाहिजे अशा करीन तो शेतकरीने करता चांगला आहे पण जो खायते नाही करता वाईट आहे. काय आहे हिऱ्याना जो खायला ते नाही करता तो वाईट आहे. तो आलेले ते नाही करता पहिलं माणसांना डेऱ्यांना आलं लागला आता ना तो ते खत ना खाऊ ना लागलं आता अख्खं खत ना काय आणि तोच खत जो तो जिरे आहे ना आता पीक मग ये ना पीकला लागेल पीक मग तोच पीक आपण खाजेन तो आता पोटला लागिर नाही कोणला लागिर नाही पीक वाढाड आहे तो हिरे आता काय वाढाड नाही आता तो पोट वाढाड आलेले म्हणजे चांगला बी आहे ना तो वाईट बी आहे. आलेल्या जितल्या बी गोष्टी होती जग मग मदत त्या चांगल्या बी आहेत आणि वाईट बी आहेत. आलेल्या तशाच पण देव नव्हतं नाही असं की परमेश्वर कितला चांगला आहे त्यानं अनुभव मी का. आलेल्या देव जो आकाश पृथ्वी निर्माण करणार बट्यात जंगल झाडी किंवा ते प्राणी निर्माण करणार मासे निर्माण करणार समुद्र म्हणा बटा जीव निर्माण करणार आणि शेवट या सांगणार की हय आम्ही बनाडलेला आहे तर अख्खा चांगला आहे. आलेल्या सर्व चांगला आहे देव जो आम्ही बनाडले ना तर अख्खा चांगलाच आहे. आलेल्या त्यांनी करता स्तोत्र करता दावे सांगे की परमेश्वरला तुम्ही अनुभव लिहिलं का देवनाथ सांगे की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आलेल्या जापर्यंत आपण एका गोष्टीचा अनुभव लिहिले ना त्यापर्यंत आपला समजेल ना की ता चांगला आहे. आलेल्या एखाद गाडी आपण हाकललं तर ना आपण सांगत नाही गाडी चांगली आहे. आलेल्या आपण काय सांगा तिला जवळ मी तिला हाकलतो तेव्हा समजे ही चांगली आहे का वाईट आहे. आलेल्या मी जर घर मध्ये एखाद वस्तू बनवलेली ना ती जर तुम्हाला सांगायला का ऐपकी भारी आहे ऐपकी भारी आहे तर तुम्ही काय सांगल्या पहिलं खायदक वाटत सांगवा मग चांगली आहे का वाईट आहे. आलेल्या म्हणजे अनुभव लेवास आहे तुम्हाला सांगून ना शकत की चांगला आहे किंवा वाईट आहे. आलेल्या स्तोत्र करता जावे ते असं आहे की परमेश्वर तिथला चांगला आहे ते ना तुम्ही अनुभव लिहिलं का जापर्यंत आपण देऊन अनुभव लिहा ना
देवला आपला जीवन मध्ये देव काम कशा कराय, आपला देव समावय कशा, आपला देव रक्षण कशा कराय, आपला परिवारला देव कशा लिचालाय, आपलं पोरे सोरेचा देव कशा व्यवस्थित ते देवनी भयम कशा वाढी राहणार, किंवा आपला घर म्हणी कमी गटी कशा देव पुरा करे हो जो आपण अनुभवली जना ना त्यापर्यंत देव कितला चांगला आहे का आपला समजेल ना. हालेलुया हालेलुया बोला येशू मसीह की त्यांनी करताय ना आपण देवना अनुभव लेवा नाही तेव्हा समजी की तो आपला कितला चांगला आहे अशा. हालेलुया बिना अनुभव ना समजावत ना. पेत्र अनुभवली ना. हालेलुया पेत्र स्वतःना जीवन म अनुभवली ना. पेत्र जो आता ना तो काय काम करू लागला बोला ना काय ना माहितीये पेत्र काय काम करू लागाल, मास धर लागाल. काय धर लागाल, पहिला तो समुद्रमय ना बुडू लागाल. काय करू लागाल, मास धरायला जावं लागाल तेव्हा ना तो समुद्रवर ना चालेला होता तो बुडू लागाल तेव्हा. हालेलुया पण तो जीवता देव ना अनुभवली ना आणि तोला माहिती ना आता की हो समुद्रवर जाऊ मी मास धर लागाल पहिलं बुडू लागाल पण तो समुद्रवर पेत्र एक दिवस चालणार. हालेलुया जो माणूस देवना अनुभवले ना तो ते ना आत्माती भरायचा आहे आणि तो अशा गोष्टी करायला लागे जाय ज्या गोष्टी तो कधी विचार बी ना करेल आता. हालेलुया पेत्र विचार बी ना करेल आता की मी पाणीवर चालतो अशा आणि शेवट तो जो पाणीवर मास धर लागाल पहिलं तोच पाणीवर तो चालायला लागा. हालेलुया अनुभवली ना आका शिष्य जे आता ना ते अनुभवली ना याने करता देवने करता त्या मरण सुद्धा त्या पत्कारली ना. हालेलुया ज्यापर्यंत आपण देवना अनुभवली जे ना देव कशा आहे तर आपल्या जीवनद्वारे देव आपल्या जीवन मध्ये जावे ना जाव त्यानं अनुभवली जे ना जाव आपण त्यांनी उपस्थिती मध्ये जे ना त्याला प्रार्थना करजे ना त्यांनी आराधना करजे ना त्यापर्यंत आपला जीवन मध्ये देव अनुभव दे ना. हालेलुया ज्याने करता देवना सांगे की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया स्तोत्र करता दावीद सांगाय की मी तर स्वतः अनुभवली लय मी धूम पडे लागाल मेंढसी माग फिरू लागाल कितला रोज घर ना येऊ लागाल कदाच मला उजा बिना राहू लागाल उजा निजू बिना लागाल रात्रभर मी मेंढसी राखण करू लागाल सकाळ उठत मी त्याची माग काट आसम डोंगर दरी आसम नाला मग फिरणार माणूस आताल पण देव मला तथाय उचली ना इस्रायलना राजा कर दिलंय त्यांनी करता मी स्वतः अनुभव लिहिलंय तेव्हा देव तो स्तोत्र करता जावे सांगितले तू मग बी अनुभवल्या आणि तू मग बी चाका तुम्हाला बी देवना अनुभवल्या की तो तुम्हाला परिस्थिती बदलाय का ना तो तुम्हाला जीवन में तुम्हाला परिवार में बदलाय का ना तो तुम्हाला परिवारला आशीर्वादित करे का ना तुम्हाला दुःखमय बरा करे का ना तुम्हाला संकटमय बरा करे का ना मी स्वतः मना जीवन में अनुभवली लय दाव त्या सांगायचं तू मग बी अनुभवली का परमेश्वर कितला चांगला आहे. हालेलुया हालेलुया बोला येशू मसीह की अजून एक वचन वाचत आपण योहान पुस्तक काढले योहान शुभ वर्तमान पहिला अध्याय वचन 18 वाक्य योहान पहिला अध्याय वचन 18 देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. हालेलुया देवना वचन सांगाय की देवाला कोणी कधीच पाहिले कोणी दख नाही का जिवंत देवला दख नाही का मी बिना दख नाही पण मी अनुभव लिहिलंय काय लिहिलंय जिवंत देवना तो देवला कोणी ना कधी दखेलय कारण की मूसा जो दखाला जायला होता ना मूसाला जो दर्शन होना की एक जो झाड आहे जो झुडूप आहे तो जळी राहिलाय पण तो भस्म नाही आवरेल ऐदो देव दखाला घ्या ना तर त्याला फक्त आग दखानी देवना मुई दखाना तेव्हा देवना होतं नाही सांगे की देवला कोणी कधीच ना दखेलय. हालेलुया पुढे वाच एकुलता एक जन्मलेला म्हणजे जो येशू ख्रिस्त आहे देव पिताच्या उराशी असतो जो देव पिता पय आता उराशी आहे त्याने त्याला प्रकट केले आहे तो त्याला प्रकट करेल आहे. हालेलुया येशू ख्रिस्त जग मध्ये जो आहे ना देव कशा आहे ता दखडाने करता येईल. हालेलुया कारण देवला मनुष्य दखू ना शकय देवनी उपस्थिती ना आपण अनुभव करू शकजे पण देवना तोंड ना दखू शकजे पण देव कशा प्रेम करे ना ता देव येशू ख्रिस्त तो जग मध्ये दखडाने करतो ना. हालेलुया देव कशी दया करे ता येशू ख्रिस्त देवला प्रकट कराने करता येईल. देवना प्रेम देवनी शांती देवना आनंद देव दया कशा करे देव मया कशा करे देव जवळ कशा ले देव पापाशी क्षमा कशा करे देव पापीसोबत प्रेम कशा करे या अख्ख्या गोष्टी देव दखाडान करत येशू ख्रिस्त जो आता तो देवला प्रकट करान करता येईल. हालेलुया ते मग येशू ख्रिस्त जो आता वधस्तंभ त्या 2 चोर खेळला ना ते म्हणा एकला सांगणार की आजच मी तुला खरा सांगू की तू आजच म्हणे अरे सुखलोक मरशी. हालेलुया
देव कितला प्रेम करे, देव कशा पापी लोकांना क्षमा करे ना, हय येशू ख्रिस्त त्यांना जीवनद्वारे दकाडना. हालेलुया. येशू ख्रिस्त जो आता ना तो व्यभिचाराच्या स्त्रियातल्या, व्यभिचाराच्या बायातल्या ना तेच ना सुद्धा पापशी तो क्षमा करेल. हालेलुया. देव हय दकाडना, देव हय प्रकट करना की पिता जो आहे तो सुद्धा अशा क्षमा करे, पिता जो आहे तो सुद्धा देवला अशाच प्रकट करे. हालेलुया. पिता बी असेच क्षमा करे, पिता बी असेच पापी जे लोक राहते तर देव पापशी शुद्धता करे आणि पापी लोकांसाठी तो जवळ करे. हालेलुया. येशू ख्रिस्त चोरस मरवू लागाल, येशू ख्रिस्त जो आता विचारी बायात, येशू ख्रिस्त जो आता तो एकदम खराब काम होऊ लागलं त्या ठिकाणी राहू लागाल, पण तरी बी तो ते लोक कसा चांगला करणार, ते लोक कसा बरा करणार. हालेलुया. देवना प्रेम येशू ख्रिस्त दकाडेल आहे. जो एक विद्वाना जो आता तो पोऱ्यामध्ये जायला आला तर ती विधवाची बाया ती रडू लागेल, देव तो प्रेतली जावं लागलं, उचलीनं ली जावं लागलं, ते गुंजाला ली जातो होईल. तर येशू ख्रिस्तने रस्ता मग तो पडेला झाला, तो प्रेतला ती बाई बांग देवदक ना, आणि देवला त्यांनी ती जी स्त्री आहे जी विधवा आहे तिने खूप किवनी आणि किवी आनंद तो प्रेत पैकी त्याला उतारा लावणार आणि लगेच तो येशू ख्रिस्त तो जो मरेल पोऱ्यात आला, जो तरुण पोऱ्या मरेला त्याला बरा करणार. हालेलुया. येशू ख्रिस्त तरुण पोऱ्या जो मरेला होता ना त्याला तो बरा करणार. नंतर ते जी आई साठी जी विधवा स्त्री आतील तिना जो रडाना होता तो एक आनंद बदली गया. हालेलुया. ती रडणार आतील पण तिला एकदम आनंद होई गया की मना जो पोऱ्या मरेला होता तो आज जिवंत होई जाईल. हालेलुया. येशू ख्रिस्त हय प्रकट कराने करता येईल की तो मरेल व बी जय पामेल आहे, मरण अधिकार बी त्याने आत्मा आहे. हालेलुया. मरण जीवन अधिकार बी त्याने आत्मा आहे. येशू ख्रिस्त जो आहे ना पिता कशा प्रेम करे ता प्रगट कराने करता येईल, पिता कशा क्षमा करे ती ता प्रगट कराने करता येईल, पिता कशा प्रेम करे तिथला देव आपला जीवन में कोणतं काम करे, देव आपल्या जीवन में आपले हारी कशा राहतात देव प्रगट कराने करता येशू ख्रिस्त येईल. हालेलुया. कारण देव नावाचं नाही असं आहे की देवाला कोणी कधीच पाहिले नाही. हालेलुया. देवला तर कोणी कधीच नाही केलं, पण आपू देवनी वर्क आपला येशूनी द्वारे होय, जो आपू येशूना जीवन बांधव घेतो ते आपला समजे की देवशाच होय. हालेलुया. येशूना प्रेम बांधव की आपू सांगते की देवशाच प्रेम करता होय, येशू क्षमा करे ते बांधव की जो आपू सांगते की देवशाच क्षमा करणार होय, देवशाच गोर गरीब आंधळ पांगवसवर प्रेम करणार होय. हालेलुया. येशू बांधव की आपू पिताने वर्क करते. हालेलुया. जग मध्ये आपलं बी पोरे राहत ना तर आपू बी काय टाइम सांगे की बापवर जायलाय, कोण जायलाय काम अस्वरी सांगली, बाप बी तोच काम कर लागाल आणि पोऱ्या बी तोच काम कर. हालेलुया. बाप बी शेतीच कर लागाल, पोऱ्या बी शेतीच करे, किंवा बाप बी अशाच बोलू लागाल, बाप बी अशाच प्रेम करू लागाल, बाप बी अशाच मया करू लागाल. ते आपू सांगे की बापनी गता जाऊ बी प्रेम करे. हालेलुया. बापनी गता जाऊ बी चाकरी करे, बापनी गता जाऊ बी पाहुणचार करे, बापनी गता जाऊ बी बट लोकांनी मदत करे. हालेलुया. तसेच आपू येशू बांगदा की नजर की पिता अशाच होय. हालेलुया. आणि ताच प्रगट कराने करते येशू ख्रिस्त आहे पृथ्वीवर होणार. तर आपला आहे ना देव पवित्र आत्मा आपला प्राप्त करायला आहे, कारण देव नव्हतं नाही आहे की परमेश्वर कितला चांगला आहे त्याला अनुभव दिला. हालेलुया. देवने दोन बाजूना तो एकच बाजू आहे, तो फक्त चांगला कराय. आपू चुका दिला तरी बी आपला जीवन मध्ये देव चांगलाच करायला मागाय. आपू चुका दे तरी मना पुऱ्या कव तरी तो उद्या डिकरा निघत कव तरी परत येईन अशा तो वाट देखील आहे. हालेलुया. उद्या डिकरा जो आता तो वाट आलेला निघ जायला आता अका तो मोज मजा करली ना, बाप म जीवन जगिली ना, अख्खा उदी टाकना तो त्याने नंतर बी परत होणार ना तर त्याला बाप सांगा की मना पोऱ्या जाय. हालेलुया. भले आपू आपला जीवन कितलं बी चुकाय जातं होय, कितलं बी देव कोय दूर निघे जातं होय, आपला प्रार्थना जीवन कमी होई जातं होय, आपण मीटिंग सोडी देतो होय, आपला जीवन मग काहीतरी आपू दुसराच करायला लागी जातोय. पण पश्चाताप करीने जर आपण देव परत उलट ना देवना अनुभव जर आपली ना तर आपला समजी जाय की देव कितला चांगला आहे. हालेलुया. त्याने करता एक वचन मग अशा लिहिलेलं आहे की देव प्रीती आहे. काय आहे प्रीती म्हणजे प्रेम. काय आहे देव प्रेम आहे. हालेलुया. आणि एकदा कशाने केलंय की जो प्रीती करे त्याने जो प्रीती करे ना तो पूर्ण नियमशास्त्र पाळले. हालेलुया. जो प्रेम करे, जो माणूस ना जीवन में प्रेम आहे, जो माणूस ना जीवन में जो एखाद्याने मदत करणार होई, जो प्रेम करणार होई, जो दुसऱ्यांना वाईट ना करता होई, चांगल्या गोष्टी करणार होई ना ते करता अख्खा नियमशास्त्र जो आहे तो पूर्ण करेल. हालेलुया. एक गोष्ट करा नाही, फक्त आपण प्रेम करा नाही, प्रीती करा नाही, म्हणजे आपू अख्खा नियमशास्त्र जितल्या बी आज्ञा होईल, जितला बी काही लिखा मेल होईल आज्ञा तिथल्या अख्ख्या आपण पूर्ण करेल. हालेलुया. पण देवनावतने असं आहे की देवनावतन जर देवनावतने असं आहे की आपला भावावर प्रीती कर. हालेलुया. आपू करवा, आपू भावावर प्रेम करवा,
पण देव नाव काय सांगितलं मग वैर्यावर प्रीती करा. आलेल्या शत्रूवर प्रीती करा. कोणावर प्रीती करा? करत का आपू? आलेल्या करत का आपू शत्रूवर? पण देव नाव काय असं आहे तू मग शत्रूवर बी प्रीती करा. तीच प्रीती आहे खरी. आलेल्या पुढे अशा देव नावाचं मला लिखाली आहे की तै आपू जो भजन सेवा मग वाची गेली की तै जशा पुढे लिखा मिळेल की जे तुम्हाला प्रीती करत आणि ते स्वरच तुम्हाला जर प्रीती करतो ते मग ते ना काय उपयोग, ते ना काय लाभ आहे. आलेल्या म्हणजे जो मला मदत करे त्याने जर मी मदत करसू तर काय उपयोग आहे. आलेल्या जो मला जेवायला वार आहे त्याला जर मी जेवायला वारसू तर काय उपयोग आहे. आलेल्या असे लोकांनी सुद्धा आपण मदत करा नाही जे आपलं नाव सुद्धा ओळखत नाही. असे लोकांना सुद्धा आपण मदत करा नाही. असे लोक सुद्धा आपण प्रेम करा नाही जे आपला ओळखत नाही. आलेल्या तर ते ना प्रतिफळ जो आहे ना तो आपला देव देणार आहे. तर ते ना प्रतिफळ ते ना आशीर्वाद जो आहे तो आपला जीवनमध्ये देव परत देणार आहे. आलेल्या जो आपण असे वागायला लागी जावं असे करायला लागी जावं ना तर देवना अनुभव आपला जीवनमध्ये येत आहे. आणि जो देवना अनुभव आपल्या जीवन नाही ना तो आपण शांत ना बसवा अधिक ना अधिक सेवा वाढत जावा. अधिक ना अधिक आपण देवना आत्मा ती पुढे पुढे वाढत जावा. आलेल्या आपण प्रार्थना वाढत जावा. आपण वचनी सेवा वाढत जावा. आपण आराधनाने सेवा वाढत जावा. आपण आपली साक्षीनी सेवा सुद्धा वाढत जावा. आलेल्या काल ज्या जेव्हा मांजरीला गेल्या तर एकच गोष्ट सांगू ना की मंडळी बी सेवा करू शकत. कशाद्वारे? साक्षीद्वारे. कशाद्वारे? मंडळी अशा नाही का सेवक संदेश सांगित सेवक सेवा करेशा. मंडळी बी सेवा करू शकत. मंडळी तर खूप मोठी सेवा करू शकत. आलेल्या सेवक फक्त चर्चमा संदेश दे काही संदेश दे सेवक. पण मंडळी जी राही ना तू मग कामला जातो तुम खेत मध्ये एखादा काम कर ना ते खूपच जण कामला येलं तर आपण जर साक्षी सांगणार ना तर तिथलं जीवन समजा 10-12 माणसं तेच मग एखादा तरी जीवन बदली जाईल. आलेल्या त्याला सांगा नाही की मला जीवन मध्ये देव कशा काम करेल आहे. मी देवना अनुभवली नाही किंवा मी देवना अनुभव लिहिल आहे आणि आज मी देव मला बरा करणं आहे. माझ्या परिवाराला देव आशीर्वादित करणं आहे ना आज जो देवना मी अनुभव लिहिल आहे देव कितला चांगला आहे या गोष्टी जो मी स्वतः प्राप्त करेल आहे ना तर आजपर्यंत मना घर मना परिवार मना पोरे सोरेस ना अख्खा चांगला चाली राहिलाय. आलेल्या ऐकणार आज नाही की पण ते म्हणा एक जण तरी अशा राही जो मन फिरायली न विचार करी की मना बी परिवार चांगला व्हायला पाहिजे. हे जसे जगत ना तसे मना बी परिवार चांगला व्हायला पाहिजे. मना पोरे सोरे बी चांगलं राहायला पाहिजे किंवा मना घर बी आशीर्वादित व्हायला पाहिजे. मी बियस निघत बिगर चिंताना जीवन जगायला पाहिजे. आलेल्या सेवा मंडळीला दिलेलं आपण साक्षीद्वारे सुद्धा आपण सेवा करू शकते. आलेल्या मी तर सांगू सेवकनीपेक्षा मोठी सेवा बी तुम्ही करू शकतो. आलेल्या कारण कामला जातंय आपण साक्षी सांगू शकते. काही बाजार मध्ये कोणी भेटणार एखादं सांगणार की मला आहे बिमारी आहे पण इलाज कर तरी फरक पडे ना आपण त्याला सांगू शकते की मना जीवन मध्ये तशा आताल मला जीवन मध्ये त्या गोष्टी व्हायला लागला पण मी देव बघ्या जिवंत देवला ओळखणार जिवंत देवना अनुभवली ना देव मला ते माहिती काढेल. आलेल्या मला जीवन बदलणार तू बी इशी देव बदल नक्कीच तुला बी जीवन बदलणार. आलेल्या अशा साक्षीद्वारे सुद्धा आपण देवना काम वाढवू शकते. देवना काम करू शकते आपण. आलेल्या आणि साक्षी सांगानी करत शिकानी करत बायबल कॉलेज करानी करत मोठर पुस्तक वाचानी करत काहीच करानी गरज नाही साक्षी सांगायला. आलेल्या फक्त आपू आहे ना आपू देवना अनुभवलेल्या की तो कितला चांगला आहे. कारण स्तोत्र करता दाविद सांगे एक टाइम वाचली जी तोच वचन स्तोत्र संहिता 34 वचन 8 त्यांना का स्तोत्र संहिता 34 अध्याय वचन 8 परमेश्वर किती चांगला आहे. परमेश्वर कितला चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अनुभव घेऊन पहा. आलेल्या अनुभव लेवा नाही काय लेवा नाही. अनुभव जापर्यंत आपली जे ना त्यापर्यंत आपला समजावं नाही की तो कितला चांगला आहे. आलेल्या बाकी जण फक्त ना देवना अनुभव कशा लिहिलाय चमत्कार कराय काय कराय चमत्कार ना अनुभव लिहिलाय. आलेल्या चमत्कार तर हय पण
आपला जीवनमा है ना प्रभूनी निवड येणे करता आहे चमत्कारद्वारे मोसेला देव निवडणार त्याला सांगणार की आता मी तुला चमत्कार दाखवायला दिलाय आता तो पुढे जाय नाही इस्रायलीने जे लोक त्याला काढीना दुकानात मली जा आले देव आत्म चमत्कार करणार त्याने अनुभव आपला दिला तो कितला चांगला आहे तर आपला जीवन मध्ये खाली दिलंय आपला वेळोवेळी तो प्रार्थना ऐकय आपला वेळोवेळी तो समावय आपण कोणतं काम करत होय बाहेर जातो होय काही बी काम करतोय तरी बी देव आपला समावय आता देव आपला काम नाही राहिलं की तू मग जाय ना जगला सुद्धा सांगा आलेलुया याने करता देव सांगे की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा आलेलुया जापर्यंत आपण अनुभव ना लिहिजे ना त्यापर्यंत आपण देवनी करता काहीच नाही करू शकते जापर्यंत आपण अनुभव ना लिहिजे त्यापर्यंत आपण आत्मिक जीवन ना वाढू शकते जापर्यंत आपण अनुभव ना लिहिजे ना त्यापर्यंत आपण देवनी करता कदाचित काही नाही करू शकते आलेलुया आपण अनुभव लेवा नाही की देव कितला चांगला आहे आपण अनुभव लेवा नाही की आपला जीवन मध्ये देव कशा आपला वेळ वाचाळ आहे आलेलुया त्याने करता स्तोत्र करता दावीद सांगा की परमेश्वर कितला चांगला आहे त्याने अनुभव घेतला आलेलुया माणूसला बी तो बनवणार ना तर चांगलाच बनवणार आलेलुया कशा बनवणार आदमला जो देव बनवणार ना तो त्याला चांगलाच बनावेला होता त्याला डो आणि तेजातला हात पाय तो आजारी बी पडून आला आलेलुया त्याला डोका सुद्धा दुखू लागाल त्याला मस्त्र सुद्धा चाव लागलं आपला पापसनीमुळे आपला चष्मा लागाय काय लागाय त्यांनी करताय ना आपू आदमला तो देव आपलं जेव्हा आदमला देव डोळा निर्माण करताय ना तो विचार करणार की या डोळा कोणला देखील देवला कोणला देखील देवला आणि आपू काय देखील राहणार मोबाईल काय देखील राहणार मोबाईल टीव्ही आणि या अशा अन्य गोष्टी आपू आपली नजर गई त्यामुळे त्या डोळा खराब होईल यात आपला चष्मा लागले आलेलुया पण विश्वास ठेवा देव जो माणूसला बनवणार ना या गोष्टी असल्या ना त्याला ना दुःखात आल ना संकटात आल एवढा सांगा तुम्ही त्याला मरण बी ना हातात आलेलुया पण जो तो पाप पडणार आदम आणि पाप पडल्यानंतर त्याला जीवन मर्यादा ठरावा म्हणे आणि जीवन मर्यादा ठरावा म्हणे ते नंतर मरण तेव्हा राज करायला लागते आलेलुया आदम पहिलं पिढ्याने पिढ्यानं या पिढीपर्यंत तो चालता येईल की मरण जो आहे तो प्रत्येकला नेहमी दिलेला आहे आलेलुया जो आदमला देव निर्माण करणार ना तर त्याला मरण बी ना हातील देव सांगे की स्वतःला स्वरूप स्वतःनी समानता मध्ये आपला निर्माण करायला आलेलुया प्रभूनी इच्छा आहे की तुम्ही त्याने अनुभव लिहिता का की तो कितला चांगला आहे कारण तो जाती निर्माण करायला आपली परिस्थिती होई आपली परिस्थिती मग सुद्धा तो आपली मदत करे आपण दुःख मग संकट मग तरी तो आपली मदत करे आलेलुया आपण विश्वास ठेवा नाही की देव आपला जीवन मध्ये जादू करीन आता चांगला करणार आहे आपण पहिले देवना अनुभव लिहिलेला नाही देवना अनुभव जो माणूस लिहिणं त्यांना जीवन मध्ये देव काय ना काय नवीन करता लागे जाय देवला तो चांगला वाटायला लागे जाय तेव्हा देवना त्याने सांगितलं की परमेश्वर कितला चांगला आहे त्यांना तुम्ही अनुभव लिहिलं का आलेलुया प्रत्येक माणूसा काम आहे की देवना अनुभव लिहा की तो कितला चांगला आहे दुसरी गोष्ट नाही ते वाईट अशा काही नाही खराब अशा काही नाही देवनी एकच बाजू आहे तो चांगला आता चांगला आहे आणि चांगलाच राहणार आहे आलेलुया आपण फक्त अनुभव लेवा नाही की तो कितला चांगला आहे आलेलुया आपण सर्व जण डोळा लावतो आणि प्रार्थना करू